श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर बघा, ही जी चपाती आहे ना, ही चपाती कालची आहे. तर आता पावसाळ्याचं काय होतंय, चपात्या वाळत नाहीत. मग जर शिल्लक चपात्या असतील तर बघा, हे असं दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करायच्या. कारण आता उन्हाळा नाही. आता जर उन्हाळा असला तर आपण काय करतो, वाळवतो त्या चपातीला, त्याचे तुकडे वगैरे करतो, बनवतो तुकडे वेगळे. पण आता कशाचं काय, आता तुकडे होत नाहीत, कारण चपाती वाळतच नाही. त्यामुळं त्या चपातीचं का कुम्मट वास येते. मग गरम अशी थोडंसं तेल टाकायचं आणि चपाती खरपूस असं भाजून घ्यायची, चांगली छान लागते. आता मी ही आदित्यच्या टिफिनसाठी करते, कारण चपात्या 2-3 चपात्या तीन चपात्या होत्या. मग आता त्याच्यासाठी देते मी 2 चपात्या आणि बाकीची 1 चपाती ती गरम करते आणि आम्ही खातो. आणि रात्रची भाजी होती बट्ट्याची, गरम केली आहे, कारण भाजी टाकून नाही दिली, कारण आता थंडीच्या दिवसात काही भाजी खराब होत नाही म्हणून भाजी गरम केली आणि त्याला देते. कारण मी टिफिन केला नाही, कारण रात्री काल तुळजापूरला गेल्यानं काय झालं, पाठीत दुखायले, त्याच्यामुळे गोळी खाऊन झोपले होते. त्याच्यामुळे मुलांचा टिफिन केला नाही. आणि अनुष्काला दिलंय असं साधंच बिस्किट वगैरे दिले. तर टिफिन केलं नाही, असं करते बघा. खरपूस मस्त असं चपाती भाजून घ्यायची, छान होते बघा. छान अशी चपाती झाली, कारण ती शिळी तशीच दिली तर मुलांना खावं नाही वाटणार, म्हणून हे अशी गरम केली. आणि आपण चपात्या वळायची जर वाट बघितली तर चपाती काय वळणार नाही. भात गरम केलाय, लोणचं आणि चपाती. चला उठा. लोणचं, चपाती आणि भात, या जेवायला. तर श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर सकाळी काही स्वयंपाक केला नाही, सगळे काही कामं आवरले आणि थोडंसं ब्लाऊजचं काम केलं, ब्लाऊज वगैरे कट करून ठेवले. आणि आता 4 वाजलेत, तर ढोकळा करायचा आहे. अनुष्काला ढोकळा खाऊ वाटायला, म्हणून ढोकळा करायले. तर दाखवते तुम्हाला मी कसं करते, कारण माझ्याकडे काही स्टीमर नाही, तर मी इडली पात्रामध्येच करते. तर कसं करते दाखवते तुम्हाला, कारण ह्याच्यामधून का नाही हे पण होणार नाही, छान असं होते. दाखवते कसं करते ते बघा. कारण स्टीमर जर नसला आपल्याकडं तर इडली पात्रामध्ये सुद्धा खूप छान असा ढोकळा होतो. आणि जे काही साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये सुद्धा आपला ढोकळा होतो. ते दाखवते बघा. तर हे आहे बघा इडली पात्र, आणि हे इडली पात्रामधलं हे इडलीचंच भांडं आहे. तर हे आपण असं ठेवतो. तर आता माझ्याकडे काही स्टँड नाही, तर मी काय केलं, हे स्टीमरला कसं असतं, स्टीमरची जाळी असते, तर मी काय केलं, हे अशी उलट ठेवले. आणि हा कुकरचा डब्बा आहे, हा कुकरचा डब्बा आरामात याच्यात बसू शकतो. तर आता पाणी टाकले मध्ये आणि हे उलटी ठेवले आहे इडलीची ताट, आणि त्यामध्ये आता हे थोडंसं झाकण लावून ठेवते. आणि हे बघा बेसन, या बेसनमध्ये टाकलंय मीठ आणि पाणी, आणि हा अर्धा लिंबू, साखर टाकले. खूप छान असा ढोकळा होतो. आणि हे एक साईडलाच फिरवायचं, एक साईड पूर्ण फिरायचं. आता असं जर फिरवलं ना आपण, तर इकडून उलटं नाही फिरायचं, असंच फिरवायचं, इकडून फिरवायचं. तर छान असं मस्त. हे इनो पॉकेट 1 टाकायचं आणि यावर थोडंसं बघा असं थेंबभर पाणी टाकायचं आणि असं एक साईडनंच फिरवायचं. असं तोपर्यंत आपलं कुकरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवले. हे असं फिरवायचं, एकीकडूनच फिरवायचं असं. तर ते कुकरच हां सॉरी आहे. हे बघा छान असं फुगलंय पीठ, बघा कसं झालंय मस्त. मला बबल्स येईल. हॅलो बस 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 बस.
अजून लगेच ठेवायचं, लगेच ठेवायचं असतं बघा. तेल आधी टाकायचं होतं मम्मा. नाही, याच्यात याला टाकायला मी तेल, त्याच्यात नको टाकायचं तेल. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे बघा, दोनदा लावावं लागेल आपल्याला. नाही, एकदाच बसून तेल इकडं आणि वाटी त्या वाटीत हे पाणी बघा मध्ये उकळायले, वाफ यायलाय. आता याच्यामध्ये हा असा डब्बा ठेवून द्यायचा आणि ही इडली पात्राचं झाकण आहे ना, मस्त असं झाकून द्यायचं. मिरच्या चांगलं व्यवस्थित धुवून घ्यायच्या, कारण कसं बाजारात आल्यावर माशा वगैरे बसलेल्या असतात. तर धुवून घेतल्या मिरच्या. आणि आपण बाजारात शेतातून येऊस्तोवर करूस्तोवर त्या असं थोडंसं इकडं तिकडं होतेच ना, मग त्याला घाण लागलेलं असते. म्हणून धुवून घ्यायच्या मिरच्या. आणि कोणत्याही भाज्या, मिरचीच म्हणून नाही, कोणत्याही भाज्या धुवायच्या. अनुष्का पोळल बाबा बाबा बाबा, काय भारी फुगलाय बघा. पण बघते सगळं हे झालंय का. मी घालून बघते. नाही का, नाही अजून थोडस थांबावं लागणार आहे. थोडस नाही लागलं जरा तरी पण. थांब, दुसरीकडे घालून. थोडा राहिलाय वाटतं कच्चा. थोडस आणखीन ठेवते. पण खूपच फुललाय, बघू शकता. कसला फुललाय ना, टम आवाज बसलाय माझा. आता छान असं झालाय बघा ताई नो, मस्त असा. थोडस पण नाही राहिलं, आता छान झालं. आता आधीच होतं ना. हा, असं उचलून घ्यायचं मस्त असं. दे इकडं तडका. आणि थोडंसं थंड झालं का मग काढायचं. आता याला हे करते, तडका तयार करते. ही हिरवी मिरची कट करून घेतल्या बारीक बारीक, ही काढून ठेवते बाजूला. असं तेल टाकलंय, मोहरी, जिरे आणि हिरवी मिरची, आणि याच्यात टाकायचं पाणी आणि साखर. आणि थोडं मीठ पण टाकतात का. बिना मीठाचं कसं चव तरी येतं. आणि मीठ. आता याला चांगलं उकळून घ्यायचं. हे बघा गरमच आहे बघा, किती मध्ये चाललंय ते. एकदम स्पंची झालं. त्याचे तुकडे नीट नाहीत होत, ते थोडासा चिरायलाय. हे बघा कसं झालेलं. हे पाणी असते ना, जे आपण तयार केलेलं आहे, साखर टाकलेलं, ते असं टाकायचं याच्यावर. आंबट गोड पाणी खूप छान लागते. बघते कसा झालाय. आंबट गोड खूप छान लागते, खूप छान झालाय. कारण पीठ भिजवताना लिंबू पिळला होता. वातावरण बघा ताईंनो कसं झालंय पावसाचं. नुसतं वारं सुटलंय, पाऊस काही येत नाही. आभाळ यायलंय आणि जायलंय. आज भरपूर असे कपडे होते धुवायचे, कारण तर आज मी नकुल्या करणार आहे. सकाळीच करणार होते पण काम काय आवरलं नाही, काही नाही. आणि म्हणलं फॅनच्या हवेला
वाळून जातील नकुल्या. कारण कसं आहे, दिवस मला कमी आहे, तर 5-6 दिवसच राहिलेत कार्यक्रमाला. देवीच्या 12 तारखेला कार्यक्रम आहे. येडेश्वरी बाईसाहेबांची गंगाळी भरायची आणि त्यासाठी नकुल्याची खीर लागते. म्हणून मी आता ते थोडंसं रवा आहे ना, रव्याचं पीठ मळले आणि त्याच्या नकुल्या करणार आहे. कारण फॅनच्या हवेनं मळून जातात. ही नकुल्या कसं जास्त दिवस जर तुम्हाला ठेवायच्या असल्या उन्हाळ्यामध्ये, तर असं वर्षभरासाठी जर ठेवायचं असलं ना, तर मग ती उन्हाळ्यातच करावं लागतं आणि जास्त कडक उन्हामध्ये वाळवून ठेवावं लागतं. आता हे कसं 4-5 दिवसात वाळल्या की परत पुन्हा काय करायचे, ह्याला ही करायचे, खीर करायची ह्याची. म्हणून मी थोडंसंच पीठ हे केलंय, मळलंय. आणि हे बघा असं छोट्या छोट्या नकुल्या आणि याच्यामध्ये हे ना असा नक उमटवायचा. हे असं हे असं हे असं हे बघा असं हे बारीक बारीक दाबायचं. हे असं दाबायचं आणि याच्यामध्ये परत पुन्हा नख उमटवायची. ह्याला नकुल्या. तर दोघाला मिळून कपडे धुवायला लावलेत. कारण कमरेच्या त्रासानं परत पुन्हा आता कार्यक्रम वगैरे आहे आणि परत पुन्हा माझी जास्त कंबर दुखायची. म्हणून मिस्टरांना मुलाला म्हणलं तेवढे कपडे तुम्ही मोठे धुवू लागा म्हणलं. कारण ते मला उचलता बी येत नाही ना, ते पिळता बी येत नाही, कारण रजे आहेत. आणि कमरेला मणक्या गॅप असल्यामुळं कसं कमरेला गॅप आहे मणक्यात, त्याच्यामुळं कसं होतं मग पुन्हा काय झालं तर हे कार्यक्रमाचं कसं, म्हणून त्यांना दोघाला धुवायला लावला आणि बाकीची कामं आवरते. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर बघा आता कपडे वगैरे सगळे धुवून झालेत आणि मुलाला दिलंय जेवायला. मिस्टरांना आणि मुलांना त्यांनी मोठं धुणं धुतलं, मी बारकं धुतलं. बाकीचे सगळे काही कामं आवरले आणि जेवायला बघा चपाती, बटाट्याची भाजी, लोणचं, हा खाकरा, शिरा आणि चपकवरण केलं जेवायला. तर हा स्वयंपाक आहे ना, हा स्वयंपाक कालचा आहे बघा. कारण मी आज स्वयंपाक केलेला नाही. कारण काल कसं होतं, काल पाहुणे आले होते, मग कालचा स्वयंपाक भरपूर असा होता, तो शिळा होता स्वयंपाक. म्हणून मी तोच स्वयंपाक आहे. कारण चपात्या होत्या 5-6 आणि बटाट्याची भाजी पण होती, ती फ्रीजमध्ये ठेवली होती आणि डाळ पण होती, ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती. ती आत्ता गरम केली आणि दिलं. आणि त्याच्यात सोबत तोंडीला त्याने खाकरा घेतला आहे. तर स्वयंपाक आज केला नाही, कालचाच स्वयंपाक आहे. तर आता मी जाणार आहे बाजारात. मोबाईल मला देऊन. तर असं आज हे असं जेवण होतं, असा स्वयंपाक केला, कालचाच होता. तर ताईनो आज हे सगळे कपडे धुवून टाकलेत मोठे. कारण काही कुण्या देवाचा कार्यक्रम करायचं म्हणलं तर कसं कपडे वगैरे धुवायला लागतं. आणि आई येडेश्वरीची घंगाळी भरायची म्हणल्यानंतर सगळा काही स्वयंपाक असतो तो सवळ्यात असतो. तर हे बघा आज एवढे कपडे धुतलेत, सगळं काही झालंय आणि स्वयंपाक मात्र आज केला नाही, कालचाच स्वयंपाक होता. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तर बघा वारं किती भुकलतंय. कारण वारं जर सुटलं तर पाऊस येत नाही, पेरणी होईल इतकं पाऊस नाही पडला, आणखीन पाऊस पडायला पाहिजे. तर मी चालले आता बाजारात. आई येडेश्वरीला साडी वगैरे अलंकाराचं सामान आणायला बाजारात चालले. आता 2-3 दिवस कसं इतकं काम आहे काही सांगूच नका. जी काय आहे, जे काही आता आई येडेश्वरी बाईसाहेबांची घंगाळी भरायला असतं ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर सगळेजण बघा आणि जर काही माझ्या ह्याच्यातून काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला बाजारात जाते आता. स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. आज आहे गुरुवार आणि स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली. तब्येत बरी नाही पण आज गुरुवार आहे. महाराजांचं साधं आणि सिंपल पूजा केली. तर तुम्हाला दाखवते देवपूजा आजची. ताईंनो माझी आजची देवपूजा तर अशी झाली. स्वामी समर्थ महाराजांची सगळे देवांची पूजा. आज आहे गुरुवार, तर गुरुवारची माझी ही पूजा. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला विसरू नका. सर्वांनी नक्की आवर्जून सेवा करा. बघा प्रचिती बघा महाराजांची, तुम्ही सेवा करून बघा आणि अनुभव नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता मला व्हिडिओ करायला तुम्हाला सांगायला उशीर झाला सर्व ताईंना,
त्याबद्दल माफी मागते. परंतु बघा 11 दिवसाची जरी स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर खूप छान. आता आज नाही झालं, आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार, उद्यापासून सुरुवात करा. स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण तरी करा. तुम्हाला वेळ नाही, खूप कामं आहे, तरी पण वेळ नाही, तरी पण महाराजांची सेवा करा. कारण कसं असतं बघा, आपल्या कोणत्याही कामाला आपला गुरु मजबूत असेल, आपला गुरुबळ जर मजबूत असेल तरच सगळे काही काम होतात. म्हणजेच आपला गुरु आपल्या पाठीशी असेल ना तर कसलीच अडचण येत नाही बघा. म्हणून सांगते, तर स्वामी समर्थ महाराजांना गुरु करा. गुरुपौर्णिमेला काही लागत नाही. गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांची एका चौरंगावर पूजा मांडा किंवा असं देवघरामध्येच महाराजांची मूर्ती ठेवा. किंवा ज्याच्याकडे मूर्ती नाही, ज्यांना सेवा करायची परवानगीच नाही, त्यांनीच तर सुद्धा मोबाईल समोर ठेवायचा. महाराजांचा फोटो मोबाईलवर येतो आणि महाराजांना गुरु करून बघा. तुमच्या जीवनातले बदल आहेत ना ते मला कमेंट करून सांगा परत पुन्हा, ताई मी गुरु केले, माझ्या जीवनात हे बदल घडले. जर महाराज जर तुमच्या जीवनात आले ना, कसलंच दुःख संकट राहणारच नाही. मी 100% काय 101% गॅरंटी देते. कारण जे मी अनुभवलं ते मी तुम्हाला सांगते. तर सर्व ताईंनी स्वामी समर्थ महाराजांना गुरुपौर्णिमेला आपल्या जीवनामध्ये महाराजांना घेऊन या आणि तुमचे दुःख संकट सगळे काही दूर करा. ज्या ताई संकटात आहेत, दुःखात आहे, त्या ताईंना तर मी आवर्जून सांगन की किती बी अडचण असू द्या, तुम्हाला जामताम काहीच जमलं नाही त्या दिवशी, तर महाराजांचा फोटो समोर उभा टाकून फक्त महाराजांना म्हणा की तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे बाप. जे काही आहे ते मी आज सगळं काही तुमच्या पायावर मी समर्पण करते. महाराज तुम्ही माझं सगळं काही योगक्षेम चालवा. माझ्या जीवनातले दुःख संकट जे काही आहे ते तुम्ही बघून घ्या आणि माझा संसार सुखाचा करा. जे काही दुःख आहे, संकट आहेत ते घालवून टाका, असं महाराजांना म्हणा. आणि 29 तारखेपर्यंत तुम्ही सेवा करा आणि 29 तारखेला महाराजांना गुरु करा. चालू काळ, येणारा काळ आणि आपला जो गेलेला भूतकाळ आहे, जो आत्ताचा वर्तमान चालू काळ आहे आणि येणारा काळ असते ना, त्या काळासाठी आपल्याला 3 अध्याय असतात. त्यामुळं स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे असतात. जे काय आपण पाप म्हणजे जे काय वाईट कर्म केलेले असतात, गेलेल्या काळात केलेले असतात, त्याच्यासाठी 1 अध्याय. आपण चालू जो काळ आहे त्यामध्ये आपल्याला दुःख संकट येऊ नये म्हणून 1 अध्याय आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दुःख संकट येऊ नये म्हणून 1 अध्याय. म्हणून नित्य तरी सेवा करा, परंतु स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा. ज्यांना जमतच नाही स्वामी चरित्र सारामृत वाचायला, त्यांनी नामस्मरण करा. बघा प्रचिती काय येते ते आणि नक्की सांगा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमची सगळी इच्छा पूर्ण करो. 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत सर्वांनी नक्की सेवा करा आणि तिथून पुढे सुद्धा महाराजांची प्रचिती आल्यानंतर, दुःख दूर झाल्यानंतर महाराजांना विसरू नका. सर्वांनी अखंड सेवा चालू ठेवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. आता वाजलेत संध्याकाळचे 7:15 आणि मी चालले आरतीला. स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटवरून पालखी आली आहे, पंढरपूरला चालले आहे. आणि आता इथं लातूरमध्ये एका भक्तांच्या घरी ती पालखी आज असते रात्रभर. उद्या संध्याकाळची आरती आणि उद्या सकाळची आरती करून मग दुसऱ्या गावाला जातात ते. मी चालले आरतीला. सर्वांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडवून देते. म्हणजे मी काही घडवणारी एवढी मोठी नाही, परंतु तिथं जर व्हिडिओ करू दिला तर नक्कीच महाराजांचं दर्शन घ्या आणि जे काही तुमच्या मनातले दुःख संकट आहेत नक्कीच महाराजांना सांगा आणि नक्कीच तुमच्या जीवनातले संकट दुःख दूर होतील. ही मी विश्वास करून सांगते, विश्वास आहे मला म्हणून सांगते तुम्हाला. नक्कीच महाराज दूर करतील तुमचे. कारण महाराजांना अंतकरणपूर्वक जर हाक मारली तर महाराज नक्कीच ऐकतात. तर सर्वांनी दर्शन घ्या आणि जे काही सुखी आहेत संसारी त्यांनी महाराजांना सुखी ठेवलंय म्हणून महाराजांचं दर्शन घ्या. तर चला आरतीला जाऊया. आरतीचं ताट तयार केलंय. हळदी कुंकू, तुपाची वात आणि फुटाणे आणि जे काही प्रसाद आहे तो घेतलाय आणि दूध घेतलंय. तर मी चालले आता आणि देवाला दिवा वगैरे लावलाय. तर चला महाराजांच्या दर्शनाला सर्वजण. दळणं केलेत आज, दळणं केलेत. अनुष्का झोपले
देवाला दिवात वगैरे लावलाय. आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आता मी चालले आरतीला. कर पुढं बघू. इथं झालं की माझा तर मी तुला कर पुढं बघू. असं फोटो काढा. पाहायला देखील फुलं फोटो काढताना काय टाकू नका. हो ना मग काढा. आई तिथंच थांब. येते तिकडून. पायर पण त्यांच्याकडे देते आणि करत असते. तू ये की अलीकड. स्वप्नीलची मम्मी ए माझं काढण्याचं बाबू इकडे माझ्या काढलाय काढलाय. आई आई सुप्रिया मावशी मग तू तिकडे जावं. गर्दी करू नका. दर्शन घेतलं ना. चला पुढे.